एक सुंदर जन्मकथा. तुकारामांचे वडील बोल्लोबा हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या. पण बोल्लोबा काही ऐकत नसत. ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच. बोल्लोबांचा नाईलाज झाला, कारण स्त्रीहट्ट आणि बालहट्ट टाळता येत नाही. ते म्हणाले, मी तुला माझ्याबरोबर नेईन, पण एक अट तुला पाळावी लागेल. ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही. ते म्हटल्यावर कनकाई माऊलीला खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या की मी काही मागणार नाही. पती पत्नी पंढरपूरला निघाले. तिथे पोचल्यानंतर कनकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू. यात्रेतली बांगड्यांची खेळण्यांची दुकाने हरकून पाहत पाहत ती बोल्लोबा यांच्या मागून चालत असल्याने त्या दोघांत अंतर पडले. बोल्लोबा पुढे निघून गेले आणि कनकाई माऊली मागेच राहिली. इकडे बोल्लोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली. रुक्माईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्लोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली? यावर पांडुरंगाने रुक्मिणीला उत्तर दिले, तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि सावकार जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असते. म्हणजे बघा, बोल्लोबानी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला. त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधी काही मागितलेच नाही. परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी. इकडे बोल्लोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागच्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कनकाई माऊली देवळात आली. तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली. तो क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले, बोल तुला काय पाहिजे? कनकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे. पतीची आज्ञा तर मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का. चातुर्य कुठे व कसे वापरावे त्याला बरोबर कळते. तिने पुन्हा मनाशी विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस, पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस. ती पांडुरंगाला म्हणाली, पोटी संतान नाही. देव म्हणाला, निश्चिंतपणे घरी जा, तुला मुलगा होईल. तिला खूप आनंद झाला. हवे ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का? तिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या. इकडे बोल्लोबा बाहेर वाट पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार. असा विचार करीत असताना कनकाई माऊली समोरून येताना दिसली. तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला. ते सारे ऐकता क्षणीच बोल्लोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले. पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल? मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तू पुत्र देणारच असेल तर तुझी भक्ती करणारा, श्वासागणित तुझे नाम जपणारा, अखंड निष्कामतेने आणि निस्वार्थपणे तुझी सेवा करणारा आज्ञाकारक पुत्र दे. नंतर तुकोबारायांचा जन्म झाला, ज्यांच्या नावाचा डंका आजही वाजतोय. फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर अशी मागणी करावी. जर ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.